आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। खानापूर तालुक्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। खानापूर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याच्या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याबाबत मुंबई राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी खानापूर येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज ठामपणे मांडली। खानापूर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असले तरी सध्या येथील पोलीस व्यवस्था विटा पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येते। खानापूर ते विटा हे अंतर जवळपास 25 ते 30 किलोमीटर असल्यामुळे नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी किंवा इतर पोलीस कामांसाठी मोठा प्रवास करावा लागतो। खानापूर पोलीस चौकीच्या अंतर्गत सुमारे 30 गावे येत असून तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बानुरगड परिसरातील नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्यासाठी तब्बल 60 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब आमदार सुहास बाबर यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली। यासोबतच खानापूर परिसराचा झपाट्याने होत असलेला विकासही त्यांनी सरकार समोर मांडला। खानापूर येथे शिवाजी विद्यापीठचे उपकेंद्र सुरू होणार आहे। तसेच राष्ट्रीय महामार्ग खानापूर मधून जात असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे अपघात किंवा गुन्हे नोंदवण्यासाठी विटा येथे जावे लागते। याशिवाय प्रस्तावित ग्रीनफील्ड महामार्गही खानापूरच्या जवळून जाणार असल्याने भविष्यात या भागात वाहतूक आणि लोकांची वर्दळ आणखी वाढण्याची शक्यता आहे। परिसरातील पर्यटन स्थळांमुळे येथे पर्यटकांची सतत ये-जा सुरू असते। या सर्व बाबींचा विचार करून खानापूर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार बाबर यांनी बैठकीत ठामपणे मांडले। या मागणीची दखल घेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून खानापूर येथे नवीन पोलीस ठाण्याला लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे। या निर्णयामुळे खानापूरसह संपूर्ण परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून भविष्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।